केमिस्ट्रीमधील कॉर्नेशन कंपाऊंड या टॉपिकमधील क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड हा पॉईंट बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड बघण्याआधी लिगॅंड म्हणजे काय आपण आधी बघितलंय, पण आता अजून एकदा लिगॅंडची डेफिनेशन बघूया. डेफिनेशन काय सांगितली होती आपण, तर द ॲटम or ions or group of atom which have lone pair which used for the coordinate bond in coordination compound is called as ligand. तर लिगॅंड लोन पेयर म्हणजे काय, तर पेयर्ड इलेक्ट्रॉन असणार आहे. आउटर मोस्ट सेल मध्ये जे जोडीने इलेक्ट्रॉन असतात त्या इलेक्ट्रॉनला आपण लोन पेयर म्हणतोय. मग आता आपण जे क्लासिफिकेशन बघणार आहे लिगॅंडचे टाईप किती असतील, प्रकार काय असतील, तर डिपेंड्स ऑन नंबर ऑफ डोनर ॲटम. लिगॅंड्स आर क्लासिफाईड इंटू डिफरंट टाइप्स. वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण लिगॅंडला क्लासिफाय करू शकतोय, पण ते कशावर अवलंबून आहे, तर त्याच्यामध्ये असलेले त्या लिगॅंडकडे असलेले नंबर ऑफ डोनर ॲटम याच्यावर काय अवलंबून आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ लिगॅंड. मग आपल्याला आधी काय माहित असायला हवाय, तर डोनर ॲटम आपण कशाला म्हणणार आहे, डोनर ॲटम म्हणजे काय असणार आहे ते माहित असायला. डोनर ॲटम म्हणजे काय, जो देऊ शकतोय. डोनर म्हणजे काय, जो देऊ शकणार आहे. काय देऊ शकणार आहे, तर त्याच्याकडं असलेलं शिल्लक असलेलं लोन पेयर जो देतोय तो म्हणजे डोनर ॲटम असणार आहे. म्हणजेच द ॲटम इन लिगॅंड which have lone pair of electron donate for coordinate bond is called as donor ॲटम. काय म्हणतोय बघा आपण, डोनर ॲटम म्हणजे एक डेफिनेशन सांगितली आपण. काय डेफिनेशन सांगितलेली आहे, तर द ॲटम इन लिगॅंड, लिगॅंड मध्ये असलेला ॲटम आहे ज्याच्याकडे विच हॅव लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन, त्याच्याकडे लोन पेयर असायला हवा आहे. कशाचं, इलेक्ट्रॉनचं लोन पेयर. डोनेट फॉर कोऑर्डिनेट बॉन्ड, ते लोन पेयर कशासाठी देतोय, तर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायला देत असेल तर त्या ॲटमला आपण काय म्हणणार आहे, डोनर ॲटम. ॲटम म्हणजे काय, द ॲटम इन विच हॅव लोन पेयर प्रेझेंट इन द लिगॅंड इज नोन ॲज डोनर ॲटम. दुसऱ्या भाषेत सांगितलं तर द ॲटम इन द लिगॅंड विच हॅव लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट फॉर कोऑर्डिनेट बॉन्ड इज कॉल्ड ॲज डोनर ॲटम. लिगॅंड मध्ये असा ॲटम असेल ज्याच्याकडे लोन पेयर असायला हवाय. लोन पेयर असेल तरच तो काय करणार आहे, दुसऱ्याला डोनेट करणार आहे. जर नसेल तर तो देईल का, नाही. म्हणजेच काय, आपल्याकडे असेल तर आपण पुढच्याला देईल, तसं ॲटम. डोनर ॲटम म्हणजे काय, लक्षात आलं मुलांनो, तर डोनर ॲटम म्हणजे देणारा. काय देणारा, लोन पेयर देत असेल असा ॲटम जो लिगॅंडकडे असतो त्या ॲटमला आपण नाव काय देतोय, डोनर ॲटम. काय डेफिनेशन सांगितली, द ॲटम इन लिगॅंड, द ॲटम इन द लिगॅंड विच हॅव लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन, ज्याच्याकडे लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. डोनेट फॉर कोऑर्डिनेट बॉन्ड, तो लोन पेयर कशाला देतोय, तर कोऑर्डिनेट बॉन्ड करण्यासाठी डोनेट करत असेल तर त्या ॲटमला आपण काय म्हणतोय, डोनर ॲटम. फॉर एक्झाम्पल, दिस इज लिगॅंड. अमोनिया हा काय आहे, लिगॅंड आहे. आता या लिगॅंड मध्ये बघूया आपण किती ॲटम आहेत. नायट्रोजनचा 1, हायड्रोजनचे 3. आता नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया आपण. ॲटॉमिक नंबर 7. आता यापैकी 4 ॲटम पैकी कोणत्या ॲटम कडे लोन पेयर शिल्लक असेल तो ॲटम म्हणजे काय असणार आहे, डोनर ॲटम. आणि तो ग्रुप काय असणार आहे, मग लिगॅंड असणार आहे. मग बघूया नायट्रोजन काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 1s2 2s2 2p, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन, 7, 2p3.
आउटर मोस्ट सेल कोणते मग 2s आणि 2p हे आउटर मोस्ट आहे. 2s चं ऑर्बिटल 1, 2p चे 1 2 3. s मध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत 2, एक अपवर्ड डायरेक्शन एक डाऊनवर्ड डायरेक्शन फिलअप होईल. म्हणजे एक अपस्पिन इलेक्ट्रॉन असेल आणि एक डाऊन स्पिन इलेक्ट्रॉन असेल. दिस इलेक्ट्रॉन पेअर्ड इलेक्ट्रॉन. कारण का त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 2. आता इकडे कसं होईल पहिल्यांदा सिंगल भरले जातील अपवर्ड डायरेक्शन 1 2 3. 3 इलेक्ट्रॉन भरले आपल्याकडे 3च होते. आता आउटर मोस्ट सेल मध्ये पेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहेत एकच आहे. हे कसले आहेत अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे कसले आहेत व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. आणि हे कसले आहेत पेअर्ड. याला आपण लोन पेअर म्हणतोय. याला आपण काय म्हणतोय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एकच आहे. आता हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघूया. 1 काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s 1 म्हणजेच काय आलं इलेक्ट्रॉन किती आला 1. याच्याकडे लोन पेअर आहे का नाही. म्हणजे हायड्रोजन हा लोन पेअर नसलेला एलिमेंट आहे. पण या अमोनियाच्या मॉलिक्युल मध्ये हा अमोनिया आहे. काय आहे अमोनिया. अमोनिया मधील नायट्रोजन कडे लोन पेअर आहे. म्हणून हा नायट्रोजन ऍटम हा काय असणार आहे डोनार ऍटम. डोनार ऍटम. अशा अनेक एक्झाम्पल आहेत. मग हे डोनार ऍटम एखाद्या मॉलिक्युल मध्ये एखाद्या लिगँड मध्ये किती आहेत त्याचा नंबर किती आहे त्याच्यावरून आपण काय केले क्लासिफिकेशन ऑफ लिगँड केलेलं आहे. ते क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. मग काय असणार आहे बघूया आपण. क्लासिफिकेशन कसं असणार आहे डिपेंड ऑन. तर लिगँड्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. डिपेंड ऑन number of donor atom present in the molecule. त्या मॉलिक्युल मध्ये डोनर ऍटम किती आहेत त्याच्यावरून क्लासिफिकेशन केलंय. म्हणजेच लिगँडचं क्लासिफिकेशन बघतोय आपण. लिगँड आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. दिस वन द क्लासिफिकेशन ऑफ लिगँड. फर्स्ट टाइप मोनोडेंटेट लिगँड. मोनोडेंटेट लिगँड. दुसरा टाइप आहे पॉलीडेंटेट लिगँड. तिसरा टाइप आहे एम्बिडंट लिगँड. बघा काय म्हणतोय लिगँडचं क्लासिफिकेशन किती टाइप मध्ये केलंय. लिगँड आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. डिपेंड ऑन नंबर ऑफ डोनर ऍटम प्रेझेंट इन द मॉलिक्यूल ऑफ दॅट लिगँड. त्या लिगँडच्या मॉलिक्यूल मध्ये एकूण किती डोनर ऍटम आहेत त्याच्यावरून आपण इलेमेंटचं क्लासिफिकेशन केलंय. इलेमेंटचं नाही कशाचं लिगँडचं क्लासिफिकेशन केलंय. किती टाइप मध्ये 3. पहिला टाइप आहे मोनोडेंटेट. दुसरा टाइप आहे पॉलीडेंटेट. तिसरा टाइप आहे एम्बिडंट लिगँड. म्हणजेच 3 टाइप आहेत. आता मोनो म्हणजे काय मोना. पॉली एम्बिडंट. मोनो पॉली एम्बिडंट किती टाइप आहेत 3. मोनोडेंटेट लिगँड पॉलीडेंटेट लिगँड एम्बिडंट लिगँड. मोनो म्हणजे नावातच आहे. मोनो म्हणजे किती 1. मोनो म्हणजे किती 1. ज्या लिगँड मध्ये एकच डोनर ऍटम असेल तर त्या लिगँडला आपण काय म्हणणार आहे मोनोडेंटेट लिगँड. काय म्हणतोय बघा पुन्हा एकदा. ज्या लिगँड मध्ये एकच डोनर ऍटम असेल तो एकच डोनर ऍटम असलेला लिगँड असेल तर त्या लिगँडला आपण काय म्हणणार आहे मोनोडेंटेट लिगँड. दुसरा टाइप काय बघतोय आपण पॉलीडेंटेट लिगँड. ज्या लिगँड मध्ये बघा ज्या लिगँड मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त डोनर ऍटम असतील. बघा ज्या लिगँड मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त डोनर ऍटम असतील तर त्या लिगँडच्या टाइपला आपण काय म्हणणार आहे पॉलीडेंटेट लिगँड. पॉलीडेंटेट लिगँड मध्ये काय असणार आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त डोनर ऍटम असतील तर त्याला आपण नाव देतोय पॉलीडेंटेट लिगँड. तिसरा टाइप एम्बिडंट लिगँड. एम्बिडंट लिगँड मध्ये काय असणार आहे तो पण लिगँडचाच टाइप आहे लाईक मोनोडेंटेट लिगँड बट it consists of 2 or more donor atom but
ओनली वन डोनर ॲटम युज्ड फॉर द कोऑर्डिनेट बॉन्ड. असा जो लिगॅन्ड असतो त्या लिगॅन्डला आपण काय म्हणतोय, ॲम्बिडंट लिगॅन्ड. म्हणजेच ॲम्बिडंट लिगॅन्ड म्हणजे काय असणार आहे, ज्या लिगॅन्ड मध्ये दोन डोनर ॲटम असतील, ज्या लिगॅन्ड मध्ये दोन डोनर ॲटम असतील पण एकच त्यामधला ॲटम आपण डोनर ॲटम म्हणून किंवा कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करण्यासाठी कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये वापरला जातोय. क्लासिफिकेशन ऑफ लिगॅन्ड डिपेंड ऑन नंबर ऑफ डोनर ॲटम. Ligands are classified into main three types: monodentate ligand, polydentate ligand, ambident ligand. Mono, poly, ambident. मोनोडेंटेट लिगॅन्ड म्हणजे काय असणार आहे, ज्या लिगॅन्ड कडे फक्त आणि फक्त एकच डोनर ॲटम असेल त्यावेळेस त्या लिगॅन्डला आपण नाव काय देतोय, मोनोडेंटेट लिगॅन्ड. त्यानंतर बघतोय तो काय आहे, पॉलिडेंटेट लिगॅन्ड. पॉलिडेंटेट लिगॅन्ड, पॉली म्हणजे अनेक डोनर ॲटम असतील, मग ते किती असतील, दोन किंवा दोन पेक्षा जास्त, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार आहे, पॉलिडेंटेट लिगॅन्ड. ॲम्बिडंट लिगॅन्ड. ॲम्बिडंट लिगॅन्ड म्हणजे काय असणार आहे, ज्या लिगॅन्ड कडे दोन डोनर ॲटम असतील पण त्यातील एकच डोनर ॲटम कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतोय, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतोय, ॲम्बिडंट लिगॅन्ड. बघा, मोनोडेंटेट लिगॅन्ड म्हणजे काय, मोनो सिंगल डोनर ॲटम. पॉलिडेंटेट म्हणजे काय, पॉली, पॉली म्हणजे मेनी, टू ऑर मोर डोनर ॲटम. ॲम्बिडंट, दोन डोनर ॲटम बट ओनली वन युज्ड फॉर द कोऑर्डिनेट बॉन्ड. कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करायला फक्त आणि फक्त एकच डोनर ॲटम वापरलेला असेल त्यावेळेस त्याला आपण काय म्हणणार आहे, ॲम्बिडंट लिगॅन्ड. पहिल्यापासून मोनोडेंटेट, पॉलिडेंटेट, ॲम्बिडंट. मोनो, पॉली, ॲम्बिडंट. मेन टाइप किती आहेत, मोनो, पॉली, ॲम्बिडंट. मोनो म्हणजे सिंगल डोनर ॲटम, पॉली म्हणजे मोर दॅन टू और मोर डोनर ॲटम. ॲम्बिडंट लिगॅन्ड, two donor atom but only one used for the coordinate bond, then called as ambident ligand. मी डेफिनेशन सांगतोय ह्याचे, मोनोडेंटेट लिगॅन्ड ची डेफिनेशन बघूया आपण. मोनोडेंटेट लिगॅन्ड म्हणजे काय असणार आहे, द लिगॅन्ड विच कंटेन सिंगल डोनर ॲटम. द लिगॅन्ड विच कंटेन सिंगल डोनर ॲटम. पॉलिडेंटेट लिगॅन्ड, the ligand which contains many. आपण पहिल्यापासून बघूया काय बघतोय आपण, मोनोडेंटेट लिगॅन्ड ची डेफिनेशन बघतोय. मोनोडेंटेट लिगॅन्ड म्हणजे काय असणार आहे, द लिगॅन्ड विच कंटेन अ सिंगल डोनर ॲटम इज कॉल्ड ॲज मोनोडेंटेट लिगॅन्ड. ज्या लिगॅन्ड कडे एकच डोनर ॲटम आहे त्या लिगॅन्डला आपण मोनोडेंटेट लिगॅन्ड म्हणतोय. डेफिनेशन पुन्हा एकदा बघा, the ligand which contain a single donor atom is called the monodentate ligand. आपण आत्ताच काय बघितलं होतं, तीन टाइप बघितलेले कशाचे, लिगॅन्डचे तीन टाइप, मोनोडेंटेट, पॉलिडेंटेट आणि ॲम्बिडंट. आता आपण एक एक गोळीनं बघूया. मोनोडेंटेट लिगॅन्ड कशाला म्हणायचं, मोनोडेंटेट लिगॅन्ड त्याची डेफिनेशन, त्यानंतर त्याची एक्झाम्पल. मोनोडेंटेट लिगॅन्ड नावातच आहे त्याच्या, मोनो, मोनो सिंगल. काय म्हणतोय बघा, मोनो, मोनो म्हणजेच मोना, मोना, मोना म्हणजे मोना नव्हे, मोनो म्हणजे एकच, मोनो सिंगल. डेफिनेशन, ज्या लिगॅन्ड कडे मोना असेल म्हणजेच एकच डोनर ॲटम असेल त्या लिगॅन्डला आपण काय म्हणणार आहे, मोनोडेंटेट लिगॅन्ड. मग आपण डेफिनेशन कशाची बघणार आहे, मोनोडेंटेट लिगॅन्डची. बघा काय डेफिनेशन असेल मग, द लिगॅन्ड विच कंटेन ओनली वन डोनर ॲटम इज कॉल्ड ॲज मोनोडेंटेट लिगॅन्ड. काय डेफिनेशन सांगतोय आपण, द लिगॅन्ड विच कंटेन ओनली वन डोनर ॲटम इज कॉल्ड ॲज मोनोडेंटेट लिगॅन्ड. आपण त्याची एक्झाम्पल बघूया. डेफिनेशन सोपे आहे. काय डेफिनेशन आहे, ज्या लिगॅन्ड कडे एकच डोनर ॲटम असेल म्हणजेच
त्या लिगॅंड मधल्या एका मॉलिक्युल कडेच लोन पेअर असायला हवा आहे. कशाचं? इलेक्ट्रॉनचं लोन पेअर. त्यावेळेस त्या लिगॅंडला आपण काय म्हणतोय? मोनोडेंटेट लिगॅंड. पहिले एक्झाम्पल बघूया आपण क्लोरीन. पहिले एक्झाम्पल काय बघूया आपण? क्लोरीन. ॲटॉमिक नंबर 17. काय कॉन्फिगरेशन असेल? निऑन 3s2 3p5. ॲटॉमिक नंबर 10. 10 2 12, 12 5 17. दिस वन आउटर मोस्ट सेल. ऑर्बिट 1 1 2 3 1 2 1 2 3 4 5. पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे म्हणजे हे काय आहेत? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे. मग यातला फक्त एकच लोन पेअर, यापैकी फक्त एकच लोन पेअर कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार आहे. हा कसला मॉलिक्युल आहे? क्लोरीन आहे. क्लोरीन आयन आहे म्हणजेच हा काय आहे? क्लोराइड आहे. क्लोराइड हा लिगॅंड आहे. आणि कसला लिगॅंड आहे? तर मोनोडेंटेट लिगॅंड आहे. ओनली वन atom have donor atom because it consists only one atom in the chloride ion. आता दुसरा मॉलिक्युल घेऊया आपण. कुठला घेऊया? तर OH मायनस. दिस वन हायड्रॉक्सी ग्रुप. हा कुठला आहे? हायड्रॉक्सी हायड्रॉक्साइड. आता ह्या हायड्रॉक्साइड मध्ये डोनर ॲटम कोण आहे? हायड्रोजन कडे लोन पेअर एक पण नाही, पण ऑक्सिजन ॲटम कडे लोन पेअर आहे. किती लोन पेअर आहेत? 2 आहेत. आपण काल बघितलं ऑक्सिजन फॅमिलीकडे लोन पेअर किती आहेत? 2 आहेत. हॅलोजन फॅमिलीकडे किती आहेत? 3 आहेत. नायट्रोजन फॅमिलीकडे किती आहेत? 1 आहे. मग याच्यातला हाच फक्त डोनर ॲटम असणार आहे ऑक्सिजन. म्हणून ऑक्सिजन हा एकटाच डोनर ॲटम आहे. म्हणून हा कसला लिगॅंड आहे? तर मोनोडेंटेट लिगॅंड. हायड्रॉक्साइड लिगॅंड सुद्धा कसला आहे? मोनोडेंटेट लिगॅंड आहे. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल आपण बघतोय NH3. नायट्रोजन कडे एकच लोन पेअर आहे म्हणजे हा सुद्धा कसला आहे? मोनोडेंटेट लिगॅंड आहे. दुसरे एक्झाम्पल H2O. या वॉटर मधल्या ऑक्सिजन कडे लोन पेअर आहे म्हणजे हा ऑक्सिजन काय असणार आहे? डोनर ॲटम. डोनर ॲटम कोण आहे? इथं कोण आहे? ऑक्सिजन आहे. इथं कोण आहे? क्लोरीन. इथं कोण आहे? नायट्रोजन आहे. इथं कोण आहे? ऑक्सिजन आहे. म्हणजेच ज्या लिगॅंड मध्ये एकच डोनर ॲटम असेल तर त्या लिगॅंडला आपण काय म्हणतोय? मोनोडेंटेट लिगॅंड. डेफिनेशन पुन्हा एकदा बघा. द लिगॅंड विच कंटेन ओनली वन डोनर ॲटम इज कॉल्ड ॲज मोनोडेंटेट लिगॅंड. मोना ज्याच्यामध्ये एकच डोनर ॲटम असणार आहे म्हणजे मोना असणार आहे त्यावेळेस त्या लिगॅंडला आपण काय म्हणणार आहे? मोनोडेंटेट लिगॅंड. एक्झाम्पल आपण घेतलाय क्लोरीन. क्लोरीन म्हणजेच क्लोराइड आयन आहे. तो क्लोराइड हा एक कसला आहे? मोनोडेंटेट लिगॅंड आहे. म्हणजे हॅलोजन फॅमिली सगळी कसली असणार आहे? मोनोडेंटेट लिगॅंडचे टाइप आहेत. हायड्रॉक्साइड. हायड्रॉक्साइड मध्ये O आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे 2 ॲटम आहेत. पैकी ऑक्सिजन कडे डोनर ॲटम आहे. ऑक्सिजन हा डोनर ॲटम आहे कारण त्याच्याकडेच लोन पेअर आहे. हायड्रोजन कडे लोन पेअर नाही. म्हणून डोनर ॲटम एकटाच आहे. एकच बॉन्ड तयार करू शकणार आहे. म्हणून हायड्रॉक्साइड सुद्धा कसला आहे? मोनोडेंटेट लिगॅंड आहे. त्यानंतर तिसरा एक्झाम्पल आहे अमोनिया. अमोनिया मधील किती मॉलिक्युल आहेत? तर आपण आता बघितले 4 ॲटम दिसतात त्याच्यामध्ये. 4 ॲटम पैकी हायड्रोजन कडे लोन पेअर नाही. मग लोन पेअर कोणाकडे आहे? नायट्रोजन कडे. नायट्रोजन फॅमिली मधल्या प्रत्येक इलेमेंट कडे लोन पेअर किती आहे? 1. मग या नायट्रोजन ॲटम कडे लोन पेअर आहे म्हणून नायट्रोजन हा काय आहे? डोनर ॲटम आहे आणि एकच डोनर ॲटम असल्यामुळं हा अमोनिया सुद्धा कसला आहे? मोनोडेंटेट लिगॅंड आहे. त्यानंतर दुसरे एक्झाम्पल आपण घेतले न्यूट्रल एक्झाम्पल आहे. दिस बोथ आर न्यूट्रल एक्झाम्पल्स ऑफ लिगॅंड. H2O हायड्रोजन 2 आहेत. एक ऑक्सिजन आहे पण हायड्रोजन कडे लोन पेअर आहे का? नाही. मग लोन पेअर कोणाकडे आहे? ऑक्सिजन कडे आहे. म्हणून ऑक्सिजन हा डोनर ॲटम आहे. एकटाच प्रेझेंट आहे. म्हणून वॉटर सुद्धा ॲक्वा म्हणतो आपण त्याला. तो कसला आहे? मोनोडेंटेट लिगॅंड. आपण पुढचा काय बघणार आता टाइप. यानंतर दुसरा टाइप घेतोय तो पॉलीडेंटेट लिगॅंड. हे लिहून घ्या. नंबरचा टाइप आहे लिगॅंडचा कोणता आहे? पॉलीडेंटेट लिगॅंड. पॉली म्हणजे काय? पॉली म्हणजे काय? मेनी, अनेक.
बघा पॉली म्हणजे काय म्हणतोय, अनेक डोनर ऍटम असलेला लिगॅंड म्हणजे पॉलीडेंटेट लिगॅंड. मग आपण डेफिनेशन बघूया, काय डेफिनेशन असणार आहे. द लिगॅंड विच कंटेन, द लिगॅंड विच कंटेन, ज्या लिगॅंड मध्ये काय आहेत, टू ऑर मोर, द लिगॅंड विच कंटेन टू ऑर मोर डोनर ऍटम, टू ऑर मोर डोनर ऍटम is called as polydentate ligand. त्याला आपण काय म्हणणार आहे, पॉलीडेंटेट लिगॅंड म्हणतोय. ज्या लिगॅंड कडे दोन किंवा दोन पेक्षा जास्त डोनर ऍटम असतील त्याला नाव देतोय पॉलीडेंटेट लिगॅंड, ऑल्सो नोन ॲज चिलेट, नॉट ए चिलाट. ते चिलाट नाही तर काय आहे, चिलेट. त्याला दुसरं नाव आहे चिलेट. चिलेट म्हणजेच खेकड्यासारखं असं पकडून ठेवते, त्याला चिलेट म्हणणार आहे. आणि हे कसं असणार आहे, जे लिगॅंड, जे कॉर्डिनेशन कंपाऊंड चिलेटमुळे तयार होतात ते मोर स्टेबल असतात दॅन मोनोडेंटेट लिगॅंड्स. आपण त्या लिगॅंडची डेफिनेशन बघतोय. अजून एकदा पॉलीडेंटेटची डेफिनेशन बघूया. द लिगॅंड विच कंटेन टू or more donor atom is called a polydentate ligand, also called as chelate. त्याला दुसरं नाव आहे चिलेट. तुम्हाला प्रश्न कसा पडू शकेल, डिफाइन लिगॅंड, which type ligand, polydentate ligand, that is chelate. What is chelate? Then answer will be the ligand which contain two or more donor atom is called as chelate. आता पुढे काय बघतोय आपण, त्याचं टाइप आहेत. परत हा क्लासिफाय झालाय, फर्दर क्लासिफाइड इनटू फॉलोइंग टाइप्स. पॉलीडेंटेट लिगॅंड फर्दर क्लासिफाइड इनटू फॉलोइंग टाइप्स. फर्स्ट टाइप बायडेंटेट लिगॅंड, ट्रायडेंटेट लिगॅंड, टेट्राडेंटेट लिगॅंड, पेंटाडेंटेट लिगॅंड, हेक्साडेंटेट लिगॅंड. बायडेंटेटलाच लिगॅंडला डायडेंटेट लिगॅंड सुद्धा म्हणतात. आता आपण 5च्या 5 लिगॅंडचे डेफिनेशन बघूया, शॉर्टकट, एकदम सोप्या आणि साध्या. वरचीच डेफिनेशन ऍज इट इज वापरायची. बाय म्हणजे किती, टू डोनर ऍटम, टू डोनर ऍटम. ट्राय म्हणजे किती, 3 डोनर ऍटम, 3 डोनर ऍटम. टेट्रा म्हणजे किती, 4 4 डोनर ऍटम. पेंटा म्हणजे 5 डोनर ऍटम. आणि हेक्सा म्हणजे 6 डोनर ऍटम. मग आपल्याला डेफिनेशन बघायचे, कशा डेफिनेशन बघायचे, बायडेंटेट लिगॅंड, ट्रायडेंटेट लिगॅंड, टेट्राडेंटेट लिगॅंड, पेंटाडेंटेट लिगॅंड, हेक्साडेंटेट लिगॅंड. बाय ट्राय टेट्रा पेंटा हेक्सा, बाय ट्राय टेट्रा पेंटा हेक्सा हे टाइप आहेत कोणाचे, पॉलीडेंटेट म्हणजे चिलेटचे. काय डेफिनेशन असेल आता बायडेंटेटची, सोपे, सगळ्यात सोपे. वरची डेफिनेशन फक्त आठवायची. काय डेफिनेशन आहे, द लिगॅंड विच कंटेन टू डोनर ऍटम इज कॉल्ड ॲज बायडेंटेट लिगॅंड. द लिगॅंड विच कंटेन टू डोनर ऍटम इज कॉल्ड ॲज बायडेंटेट लिगॅंड. आता दुसरा काय डेफिनेशन, दुसऱ्या लिगॅंडची टाइपची डेफिनेशन बघूया. काय आहे, ट्रायडेंटेट लिगॅंड आहे. काय असणार आहे, सोपा आहे. इथं 2 होतं, 2 रिप्लेस करायचं 3 न. मग काय डेफिनेशन तयार होईल, द लिगॅंड विच कंटेन 2 or more donor atom. हे असेल का, नाही, 2 पण येणार नाही, मोर पण येणार नाही. मग काय असेल, द लिगॅंड विच कंटेन 3 donor atom इज कॉल्ड ॲज ट्रायडेंटेट लिगॅंड.
मग मला पुढची डेफिनेशन बघायची आहे. त्याआधी आपण अजून एकदा ट्रायडेंटिटीची डेफिनेशन बघूया. सोपे. द लिगॅंड विच कंटेन टू आहे का? नाही. मग किती? 3 डोनार ऍटम इज कॉल्ड ॲज ट्रायडेंटेट लिगॅंड. मग टेट्राला काय येईल तुम्ही सांगायचे. बर मीच सांगतो हा. द लिगॅंड विच कंटेन 4 डोनार टेट्रापेंटाहेक्सा. टेट्रापेंटाहेक्साचं डेफिनेशन तुम्ही करायचे. सोपे आहे त्या. फक्त काय करणार आहे आपण 2 और मोर हा शब्द रिप्लेस करत जाणार आहे. 2 3 4 5 6. बाय आला तर 2, ट्राय आला तर 3, टेट्रा आला तर 4, पेंटा आला तर 5, हेक्सा आला तर 6 डोनार ऍटम. सोप्या डेफिनेशन आहेत, तुम्ही तयार करायचे. तर आपण पुढच्या लेक्चरला याचे प्रत्येकाची 2-2 एक्झाम्पल बघूया. बायडेंटेट, ट्रायडेंटेट, टेट्राडेंटेट, पेंटाडेंटेट आणि हेक्साडेंटेट लिगॅंड काय असतील. हेक्साडेंटेट लिगॅंड मी एक्झाम्पल घेणार आहे आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्न असू शकतो. बोर्डला आणि सीईटी नीट थेरीला त्याच्यावरचे कसे प्रश्न पडतील मी तुम्हाला सांगणारच आहे.